शेतजमिनीच्या सातबारा पत्रकावरील बोजा उतरवण्यासाठी 1,000 रुपयांची लाच घेताना कोगिल बुद्रुक इथला कोतवाल विनोद बामणकरला आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं रंगेहात पकडलं। ही घटना आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच घडली। करवीर तालुक्यातील कोगिल बुद्रुक इथल्या कुटुंबाची गावाशेजारीच शेतजमीन आहे। या कुटुंबातील पुरुषांना गावातील सहकारी संस्थेकडे शेतजमीन तारण देऊन त्यावर 5 लाखांचं कर्ज घेतलं होतं। कर्जाची रक्कम प्राप्त होण्यापूर्वीच सातबारा पत्रकी त्या संस्थेचा बोजा नोंद झाला, परंतु संबंधित शेतकऱ्यानं एका महामंडळाकडून 3 लाख रुपये कर्ज मंजूर करून घेतलं होतं। त्यामुळे त्यांनी गावातील संस्थेकडून कर्ज उचललं नाही। त्यानंतर कोगिल बुद्रुक इथल्या महसूल अधिकाऱ्याकडे संबंधित संस्थेचा बोजा सातबारा पत्रकावरून उतरवण्यासाठी अर्ज केला होता। तिथं कोतवाल विनोद बामणकर यांची आणि त्या शेतकऱ्याची भेट झाली। कोतवाल बामणकरनं बोजा कमी करण्यासाठी 1,000 रुपयाच्या लाचेची मागणी केली होती। याबाबत संबंधित शेतकऱ्यानं कोल्हापुरातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती। त्यानंतर तक्रारीची पडताळणी करून आज सापळा लावण्यात आला। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात कोतवाल बामणकरनं लाचेची रक्कम स्वीकारली। त्याचवेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कोतवाल विनोद बामणकरला रंगेहात पकडलं। त्याच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झालाय। ही कारवाई पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील, पोलीस निरीक्षक उज्ज्वला भडकमकर, हवालदार सुधीर पाटील, कॉन्स्टेबल कृष्णा पाटील, संदीप पवार यांनी केली।